नमस्कार मंडळी, मी प्रणाली. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत कोकणातील एक पारंपरिक रेसिपी धोंडस. आमच्या इथे गावी याला टोपातलं म्हणतात. यासाठी आपण घेतलाय हा पिकलेला तवसा. तो स्वच्छ धुवून घेतला आहे. याला आता आपण कापून घेऊयात आणि किसून घेऊया. मंडळी, तुम्ही तवशाच्या वड्याची रेसिपी पाहिलीच असेल. तर त्याच्यामध्ये आपण कसं किसून घेतला आहे तवसा, तसंच आता पण किसून घ्यायचा आहे. जर तुम्ही तवशाच्या वड्याची रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, ती तुम्ही जरूर पहा. पूर्वीच्या काळी कोकणात सणासुदीला गोड पदार्थ म्हणून धोंडस हमखास बनवले जायचे. हल्ली फार कमी लोक हे बनवतात. ही एक खूप सोपी रेसिपी आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघून घेऊयात. 2 वाटी किसलेला तवसा, 1 वाटी गूळ, ते पण बारीक करून घेतलंय, 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं आणि हा रवा आहे तो मी भाजून घेतला आहे. पण या रव्याच्या जागी तुम्ही तांदूळ पण घेऊ शकता. हे थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, त्याच्यामध्ये शेंगदाणे, काजू आणि बदाम आहे. ही आहे हळद, मीठ, जिरं आणि वेलची पावडर. इथे प्रथम ओलं खोबरं, जिरा आणि हळद हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे बघा, असंच वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये पाणी पण घालायचं नाही आहे. आता एका पातेल्यामध्ये हे सर्व पदार्थ आपण मिक्स करून घेऊया. पूर्वीच्या काळी गावात श्रीखंडासारखे गोड पदार्थ फार कमी मिळत आणि मिळाले तरी ते सर्वांना परवडण्यासारखे नसायचे. त्यामुळे हे असे गोड पदार्थ घरीच बनवून लोक सणवार साजरे करायचे. हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित ढवळून घ्या. आता हे सर्व मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या. यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे आणि टोपाला खाली लागू नये म्हणून याला सतत ढवळत राहा. आता मी इथे एका पातेल्याला तूप लावून घेतलं आहे. तुम्ही ह्याला तेल पण लावू शकतात. नंतर हे शिजलेलं मिश्रण या पातेल्यात काढून घ्या. गरम गरमच काढून घ्यायचं आहे. पुन्हा हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं तुम्ही वाफेवर शिजवून घ्या. नंतर याला गॅसवरून बाजूला करून कमीत कमी 5 ते 6 तास मुरत ठेवूयात. हे बघा, 5 ते 6 तासानंतर आपला धोंडस तयार झाला आहे. ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. हे बघा, किती व्यवस्थित तयार झालं आहे. ते टोपाला चिकटलं सुद्धा नाही आहे. अशा प्रकारेच करून घ्यायचं आहे. आता ह्याच्या वड्या करून घेऊयात.
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.